बुलढाण्याच्या चिखला काकड गावात शिवरायांच्या पुतळ्याच्या जागेवरनं 2 गटात राडा, जमावाकडनं महिलेला मारहाण, मनोज जरांगे मैदानात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। शिवनेरीवरील वर्तनामुळे भाजपच्या आशा बुचके सोशल मीडियावर ट्रोल, सुनेत्रा पवारांना धक्का देत पुढे आल्याचा व्हिडिओ व्हायरल, पाळणा म्हणणाऱ्या महिलेलाही धक्का। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा घोटाळा, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप, शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? दानवेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे बद्दल मोठा दावा, आरोपी कृष्णा आंधळे 2 ते 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेला। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची माहिती। विमान अपघाताच्या पारदर्शक तपासासाठी गरज पडल्यास एनडीएला पाठिंबा देण्याचा विचार करू, रोहित पवार यांचं मोठं विधान। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा, अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून दूर होण्याची रोहित पवारांची मागणी। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर अजितदादांकडे जाणार होती पक्षाची सर्व जबाबदारी, शरद पवार राजकारणातनं अलिप्त होऊन सामाजिक कार्यात होणार होते सक्रिय, पुढारी न्यूजला विश्वसनीय सूत्रांची माहिती। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भिवंडी कोर्टात हजेरी, आरएसएस बदनामी प्रकरणी राहुल गांधींचं नवं जामीनपत्र कोर्टानं स्वीकारलं, हर्षवर्धन सकपाळ राहुल गांधींचे नवे जामीनदार। एआय समिटमध्ये काँग्रेसने घातलेल्या गोंधळानंतर भाजप आक्रमक, दिल्ली जयपूरसह देशभरामध्ये काँग्रेस विरोधात भाजपचं आंदोलन, राहुल गांधींच्या अटकेची मागणी। मंत्री दादा भुसे बदनामी प्रकरणामध्ये संजय राऊतांना दिलासा, राऊतांनी दिलगिरी व्यक्त केल्यानं भुसेंकडनं खटला मागे, राऊत आणि भुसेंनी एकत्र येत वाद मिटवला। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविनाच होण्याची शक्यता, विधानसभेनंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही रिक्त, राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपद रिक्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये सावत्र बापाचा 7 वर्षीय मुलीवर अत्याचार, वाळूज परिसरातील संतापजनक घटना, अंगावरील चटक्यांच्या व्रणांमुळे प्रकार उघडकीस। पुणे रेल्वे स्टेशनवरती 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, रेल्वे स्टेशनवरती मुलीचे आई वडील झोपले असताना क्रूर कृत्य, चॉकलेटचा आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार। संभाजीनगरमध्ये बॅनरबाजीने घेतला मनपा कर्मचाऱ्याचा बळी, बॅनर काढताना मनपा कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू, शहरातल्या बॅनरबाजीमुळे मनपा कर्मचाऱ्याला गमवावा लागला जीव। बारावीच्या 2 विषयांचे पेपर फुटले, विज्ञान शाखेचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअपवरती आल्याची माहिती, नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अविमुक्तेश्वरानंद यांना प्रयागराज कोर्टाचा दणका, अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश। शिमग्याआधी कोकणी माणसासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा, शिमग्याला आता बोटीने जाता येणार, 1 मार्च पासून समुद्रामार्गे तळकोकणात जाता येणार। मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक म्हणून सरपंच कारभार पाहणार, प्रशासकांच्या मदतीसाठी विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची समिती।